लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या 22 ऑक्टोबरच्या भागामध्ये आता इकडे देवीचं विसर्जन होणार असतं। देवीच्या विसर्जन होण्याच्या आधी कला देवीच्या अंगावरती असलेले सगळे दागिने काढत असते। कला हे एक एक करत दागिने काढत असते आणि घरामध्ये सगळ्यांना थोडंसं उदास वाटत असतं, कारण या घरामध्ये आता मात्र ज्याप्रमाणे गणपती विसर्जनाच्या वेळेला दुःख होतं तसंच दुःख सगळ्यांना आत्ता होत असतं। आबा म्हणतात गणपती विसर्जनाच्या वेळेला ज्याप्रमाणे आपलं मन दुखवतं तसंच मन सुद्धा आज आपलं दुखवलेलं आहे असं म्हणत आता इकडे सगळ्यांना दुःख होत असतं। आबा म्हणतात चला कला आणि आता इकडे अद्वैत तुम्ही शेवटची आरती घ्या। मग कला आणि अद्वैत शेवटची आरती घ्यायला लागतात। कला छानपैकी आरती घेते आणि अद्वैत तिला हात लावतो। दोघं जण छानपैकी आरती करायला लागतात। या सगळ्यामध्ये कला सांगत असते की देवी आई तू माझी गाठ या माणसासोबत जोडलेली आहेस। मला माहितीये या माणसासोबत तू गाठ जोडताना काहीतरी नक्कीच विचार केला असशील, पण या सगळ्यामध्ये मला समजत नाहीये की माझी गाठ या माणसासोबत जोडून तू नक्की काय निर्णय घेतलायस। आमचं खरंच आयुष्य या सगळ्यामध्ये आता मात्र पुढे जाणार आहे का, हे काय होणार आहे मला खरंच काही कळत नाहीये असं म्हणत कला या सगळ्यामध्ये देवी आईकडे प्रार्थना करत असते। पण त्याच वेळेला मात्र आता इकडे अद्वैत प्रार्थना करत असतो की ही खरे जोपर्यंत माझ्या आयुष्यातून जात नाही तोपर्यंत माझ्या आयुष्यातले प्रॉब्लेम काही संपणार नाहीयेत। देवी आई खरंच ही खरे घरात आहे म्हणून आमच्या घरात खूप प्रॉब्लेम आहेत असं म्हणत दोघं जण सुद्धा एकमेकांपासून खुश नसल्यामुळे आता देवी आईकडे हे मागत असले तरी देवी आईच्या मनामध्ये मात्र आता काहीतरी वेगळंच असतं। दोघांना एकत्र आणण्यामागे देवी आईचा हेतू मात्र वेगळाच असतो। इकडे आता देवीच्या विसर्जनाची सगळी तयारी होत असते आणि आता तोपर्यंत संगीता आणि दिनकर हे दोघं जण बोलत असतात। दिनकर सांगत असतोस खरं सांगू का कले, तर काल न जावई बापू आणि कला या दोघांना एकत्र बघून मला इतका आनंद झाला म्हणून तुला सांगू, म्हणजे त्या दिवशी जे काही घडलं ना त्यानंतर काल दोघं जण जेव्हा एकत्र आले तेव्हा कुठेतरी मनाला बरं वाटलं। कुठेतरी मनाला वाटलं की नाही जावई बापू आणि कला हे पुन्हा एकत्र येण्याचे चान्स आहेत। त्यावरती मग मात्र आता इकडे बोलायला लागते ती म्हणजे संगीता बोलायला लागते खरं सांगू का, तर माझ्या मनामध्ये सुद्धा आपल्याला जावई बापूंना दसऱ्याला सोन्याचं पान द्यावं ही गोष्ट होती, पण तुम्ही जावई बापूंच्या समोर असा विषय काढाल असं मला अजिबात वाटलंच नव्हतं की तुम्ही असा हा विषय काढाल। जावई बापूंच्या समोर तुम्ही हा विषय काढलात, पण बरं झालं। यावरती आता इकडे दिनकर म्हणतो मला पण कळत नव्हतं की कसा विषय काढू। यावरती संगीता म्हणते मला सुद्धा सोन्याचं पान द्यायचं होतं हो त्यांना, पण मागच्या वेळेला बघितलं ना आपण आपल्या ऐपतीनुसार ज्या वेळेला तिकडे आता तो सोन्याचा नाग आणि हे घेऊन गेलो होतो तेव्हा आपला किती अपमान झाला आपण पाहिलं ना, तसंच काहीतरी या वेळेला घडलं तर म्हणून मला माझी नाही हो माझ्या अपमानाची मला काही चिंता वाटत नव्हती। मला चिंता वाटत होती ती म्हणजे आपल्या कलाच्या ह्याची। मला कलाची खूप चिंता वाटते, म्हणजे तिकडे तिला या सगळ्यामध्ये त्रास व्हायला नको। त्यावरती दिनकर म्हणतो पण बघितलंस ना जावई बापूंनी आपल्या कर्जाचा विचार केला, पण तरी सुद्धा आपल्याला त्यांना सोन्याचं पान द्यायला पाहिजे, काय करावं कळत नाहीये असं म्हणत दोघंही जण दसऱ्याच्या दिवशी सोन्याचं पान घेऊन जाण्याचा विचार करतात। पण तिकडे गेल्यावर गोष्टी कशा घडतील, गोष्टी काय घडतील किंवा या सगळ्यामध्ये चांदेकर कसे रिॲक्ट करतील, पुन्हा आपला अपमान करतील का, या 100 गोष्टी त्यांच्या डोक्यामध्ये येत असतात आणि म्हणून आता ते पान घेऊन जायला किंवा कोणताही सण साजरा करायला जरासे घाबरतच असतात। कारण चांदेकरांच्या रीतीभाती चांदेकरांचा मोठेपणा या सगळ्याचे आबा आणि अद्वैत जरी मोठेपणा करत नसले तरी सरोज आणि आता इकडे रोहिणी त्यांचा अपमान करून त्यांना या सगळ्यामध्ये काहीही बोलण्याची शक्यता असते आणि त्यामुळे दोघं घाबरत असतात। इकडे आता चांदेकरांच्या घरामध्ये देवी आईचं विसर्जन होतं। देवी आईचं विसर्जन झाल्यावरती सगळेजण घरी येतात। त्यावेळेला रजनी म्हणते कसं घर एकदम रिकामं वाटतं ना, म्हणजे ज्या वेळेला घरामध्ये देवी आई असते त्यावेळेला घर भरलेलं वाटतं, नाहीतर हे सगळं घर रिकामं वाटतं। आबा म्हणतात हो बाकी सगळं व्यवस्थित झालेलं आहे, पण या घराची खूप मोठी प्रथा अजून बाकी आहे। सगळेजण आबांकडे आश्चर्यकारक नजरेने पाहायला लागतात। आबा म्हणतात असे काय पाहताय, अरे प्रथा आहे ना आपल्या घरात, नवीन लग्न झालेल्या जोडप्याने एकमेकांना सोन्याचं पान देऊन दसऱ्याचं अभिष्ट चिंतन करायचं असतं, विसरलात की काय तुम्ही
आपल्या घरामध्ये या वेळेला 2 नवीन लग्न झालेली जोडपी आहेत ना, कला आणि अद्वैत, आणि आता सोहम, इकडे राहुल आणि नैना पण आहे ना. दोघांनी सुद्धा एकमेकांना दसऱ्याचं पान देऊन अभिष्टचिंतन करायचं आहे असं म्हणत आबा आता चांदेकरांच्या परंपरेनुसार इकडे सोन्याचं पान आणून ऑलरेडी ठेवलेलं असतं. मग आबा आता अद्वैतला म्हणतात, दे तू कलाला पान दे. मग आता इकडे अद्वैत नॉर्मलपणे कलाला पान देतो. त्यावेळेला आबा म्हणतात, अद्वैत तुला काय चांदेकरांची परंपरा सांगावी लागेल का? या सगळ्यामध्ये तुला काय बोलायचंय हे माहित नाहीये का? अरे काय असं मक्खासारखं पान देतोय? ज्या 4 गोष्टी बोलायच्या आहेत त्या 4 गोष्टी तरी बोल. यावरती अद्वैत म्हणतो, आबा काय बोलू? मग आबा अद्वैतला सांगायला लागतात. त्यांच्या पाठोपाठ आता अद्वैत बोलायला लागतो. अद्वैतला आबा सांगतात की तू माझ्या पावलामध्ये किंवा माझ्या आयुष्यामध्ये सोन्यासारख्या माणसं माझ्या आयुष्यामध्ये सोन्याच्या पावलांनी आलात, असेच सोन्याच्या पावलांनी येऊन सोन्यासारखे माझ्या आयुष्यात राहा. त्याच्यावरती अद्वैत आबा जे बोलतात ते सगळं बोलतो. पण त्याच वेळेला आबा बोललेली गोष्ट आता मोठ्याने बोलल्यानंतर अद्वैत हळूच आवाजात तिला म्हणतो, तुला काय वाटलं या सगळ्यामध्ये खरंच तू काही सोन्याचं पान बिन नाही आहेस? इमिटेशन ज्वेलरी आहेस, म्हणजे 1 ग्रॅमची असते ते. तुझ्या आयडिया कशा असतात 1 ग्रॅमच्या ज्वेलरीच्या, तशीच तू आहेस. तू काही असं खलीत सोनं नाहीयेस, तू या सगळ्यामध्ये इमिटेशन ज्वेलरी किंवा 1 ग्रॅम ज्वेलरी आहेस. यावरती कला म्हणते, बरं झालं सांगितलंच, कारण खरं सांगू का तर मिडल क्लास लोकांना ही अशी सोन्याची ज्वेलरी परवडतच नाहीये. त्यामुळे सोन्याच्या ज्वेलरीपेक्षा इमिटेशन ज्वेलरीलाच खूप मान आहे. ही गोष्ट मला माहिती आहे. थँक्स, तू मला इमिटेशन ज्वेलरी म्हटलास ते. असं म्हटल्यावरती आता इकडे कलाला आबा म्हणतात, कला आता तुला पान द्यायचंय. असं म्हटल्यावरती आबा कलाला पान देण्यासाठी सांगतात. कला सुद्धा अद्वैतला पान देते आणि सोन्यासारखं आयुष्यामध्ये सोन्यासारखं राहा असं म्हणते. त्यावरती अद्वैतला कला म्हणते, तू पण काही सोनं वगैरे नाहीयेस बरं का, तू पण काही सोनं नाही, स्वतःला उगाच सोन्यासारखं समजू नकोस. असं म्हणत कला आणि अद्वैत यांच्या छोट्या मोठ्या कुरघोडी चालूच असतात. यांची छोटी मोठी भांडणं सुद्धा चालूच असतात. त्यावेळेला मग मात्र आता इकडे कला अद्वैतच्या पाया पडण्यासाठी खाली वागते. ज्या वेळेला कला अद्वैतच्या पाया पडण्यासाठी खाली वागते त्यावेळेला मुद्दाम कला अद्वैतच्या पायाला चिमटा काढते आणि अद्वैत थोडक्यात किंचाळतो. पण दुसऱ्या क्षणाला अद्वैत आता शांत होतो आणि आता अद्वैतला ओरडताना पाहून आबा म्हणतात, काय झालं? अद्वैत म्हणतो, काही नाही आबा. असं म्हणत अद्वैत आता आबांना काही झालं नाही असं म्हणतो. त्यावरती आबा म्हणतात, आशीर्वाद दे. त्यावरती अद्वैत आशीर्वाद सुद्धा देतो. अद्वैत आशीर्वाद देतो आणि त्यानंतर मग मात्र आता इकडे अद्वैत म्हणायला लागतो, आबा खरं तर मला सुद्धा हिच्या पाया पडायचं आहे. यावरती आता सर्वोच्च चिडते, अद्वैत तुझं डोकं फिरलंय का? तू हिच्या पाया पडणार का? नको ती काहीतरी प्रथा काय तुझी मनात? असं म्हणत आबा आता इकडे असताना ती चिडते आणि या सगळ्यामध्ये आता मात्र आबा म्हणतात, काय झालं? काय हरकत आहे ह्या सगळ्याला? जर का अद्वैतला या सगळ्यामध्ये तिच्या बायकोच्या आपल्या पाया पडायचं असेल तर या सगळ्यामध्ये हरकत काहीही नाहीये. जर अद्वैत पाया पडला तर पडू दे की, तुला इच्छा आहे की नाही पडायची तर तू नक्कीच पाया पड. असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे अद्वैत पाया पडण्यासाठी कलाला वाकायला लागतो आणि तो मुद्दाम या सगळ्यामध्ये कलाच्या पायाला चिमटा काढण्यासाठी हे सगळं करणार असतो. पण कला पाय आपला मागे घेते, कारण कलाने चिमटा काढलाय मग बदल्याला बदला हे तर घ्यायलाच पाहिजे ना. म्हणून आता या सगळ्यामध्ये अद्वैत कलाच्या पायाला चिमटा काढण्यासाठी वागतो. तर या सगळ्यामध्ये कला मात्र अद्वैतला पाय आपला मागे घेते. हे सगळं झाल्यावरती इकडे आता सरोज सांगत असते, काय चाललंय तुझं अद्वैत? म्हणजे आता या सगळ्यामध्ये तू तिच्या पाया पडतोयस का? असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे आबांनी म्हटल्याप्रमाणे अद्वैत पाया पडतो. पण चिमटा न काढता अद्वैत आपला आता मात्र उभा राहतो. हे सगळं कला पाहत असते. चिमटा काढू न दिल्यामुळे अद्वैत चिडतो आणि आता कला म्हणते, मी जसं करेन तसं करण्याचा काही प्रयत्न करू नकोस. त्यावरती आबा म्हणायला लागतात, चला आता तुमच्या दोघांची वेळ आहे बरं, या तुम्ही दोघांनी. असं म्हणत आबा इकडे या दोघांना बोलवतात. म्हणजे आता नैना आणि इकडे आता राहुलला बोलवलं जातं. मग नैना राहुलला सोन्याचं पान देते, राहुल नैनाला सोन्याचं पान देतो. नैना आता राहुलच्या पाया सुद्धा पडते. हे दोघं जण एकमेकांच्या पाया पडून झाल्यावरती आता मात्र घरामध्ये
आबा म्हणतात की खूप छान पद्धतीने दसऱ्याचा कार्यक्रम झाला। त्यावरती रोहिणी आता मध्येच खो घालते। रोहिणी सांगायला लागते किती काही झालं तरी या सगळ्यामध्ये एक विचार मात्र जात नाहीये। आपल्याला या सगळ्यामध्ये हा विचार करायला पाहिजे की आता खऱ्यांच्या घरून आपल्याला सोन्याचं पान आलंच नाही ना। म्हणजे बघायला गेलं तर तसं बघायला गेलं तर खऱ्यांनी या सगळ्यामध्ये आपल्याला इकडे पान आणून द्यायला पाहिजे होतं, पण खऱ्यांनी काही पान आणून दिलेलंच नाहीये। सोन्याचं पान येऊन खऱ्यांनी इकडे आणलं पाहिजे। यावरती आता इकडे नैना म्हणायला लागते, खरं सांगू का मॉम इन लॉ, तर माझ्या या घरच्यांच्यामुळे मला इतकं एम्बेरेस होतं ना, म्हणजे त्यांनी या सगळ्यामध्ये मला नको का हे करायला होतं, आपल्याला पान आणून द्यायला नको का होतं, पण नाही, माझे घरचे कधीही हे पान आणून देणारच नाहीत। त्यांना आपल्या साध्या सोप्या गोष्टी काही कळतच नाहीत। मग अद्वैत म्हणतो, आबा खरं तर मी त्यांच्या घरी ज्या वेळेला गेलो होतो ना, त्यावेळेला त्यांनी आता मला सांगितलं होतं की आम्ही सोन्याचं पान घेऊन या सगळ्यामध्ये येणार आहोत, पण गोष्टी अशा काही घडल्या ना की मी त्यांना म्हटलं की तुमच्या डोक्यावरती खूप कर्ज आहे, त्यामुळे तुम्ही सोन्याचं पान घेऊन येऊ नका। यावरती मग मात्र आबा इकडे बोलायला लागतात की हे बघ, तू हे जे काही केलंस ना सासऱ्यांची बाजू घेऊन, हे खूप छान केलंस, असं म्हणत आता इकडे अद्वैत आता खूप छान बोलत असतो। कला विचार करते, हा तर माझ्याशी बोलायचं नाही म्हणतोय आणि मध्ये मध्ये हा माझ्याशी बोलतोय सुद्धा, काय आहे ह्याला विचारू दे। मग बाकी सगळेजण रूम मध्ये गेल्यावरती कला म्हणते, काय रे तू तर माझ्याशी बोलणार नव्हतास, मग मध्ये मध्ये बोलतोच सुद्धा। आता अद्वैत या प्रश्नाचं काही उत्तरच देत नाही आणि निघून जातो। कला विचार करते, नाही तुला बोलायला लावलं ना तर बघ, आता खरं तर सरोजने कलाशी कुणीही बोलणार नाही हा फतवा काढल्यापासून इकडे कुणीच कलासोबत बोलायला तयार नसतं, फक्त रजनी, आबा आणि सोहम हे तिघच बोलत असतात। इकडे तोपर्यंत रूम मध्ये आल्यावरती नैना म्हणायला लागते, काय राहुल कसला विचार करतोयस? राहुल म्हणतो, तू जी मला ऑफर दिलीस त्याचा विचार करतोय। यावरती नैना म्हणते, जास्त विचार करू नको, मी जी ऑफर दिली आहे ती ऑफर स्वीकार। यावरती राहुल म्हणतो, पण मला तुझ्या ऑफरवरती अजूनही डाऊट आहे। नैना म्हणते, ठीक आहे, मग आपण एक काम करू शकतो, तुला या सगळ्यामध्ये अजूनही जर का डाऊट आहे माझ्या ऑफरवरती तर आपण बेबी स्टेप घेऊया। छोट्या छोट्या स्टेप घेत आधी मी जे सांगते ते ऐक, आणि जर या छोट्या छोट्या स्टेप घेऊन या सगळ्यामध्ये तुला वाटलं की तुझा फायदा आहे तर तू पुढची स्टेप घ्यायला मोकळा आहेस ना, तुला कोणी बांधून ठेवलंय? म्हणजे जर तुला माझ्या स्टेप आवडल्या नाहीत तर तू नकार दे, पण आवडल्या तर या सगळ्यामध्ये होकार देऊन तू मात्र मी सांगेन ते ऐकशील ना, असं म्हणत आता इकडे नैना त्याला मॅन्युपुलेट करते आणि आपल्या जाळ्यामध्ये ओढते, जेणेकरून फ्रॉड करण्यासाठी नैनाला या सगळ्यामध्ये राहुलची मदत व्हावी। दोघं जण फ्रॉडच असतात, एकमेकांना मदत करत लुटण्याचं काम करण्यापलीकडे त्या दोघांकडे दुसरं काही कामच नसतं। इकडे कला रूम मध्ये येते, आपली गादी घालते, आपलं अंथरूण घालत असते, मुद्दाम अद्वैतला त्रास होईल असं काहीतरी करते, तिची बेडशीट झटकते जेणेकरून अद्वैतला शिंक येतील, तो चिडेल, पण अद्वैत काहीच म्हणजे बोलायचं नाही म्हटल्यावरती तो कोणतीच गोष्ट बोलायला तयार नसतो, तो काहीच ऐकायला तयार नसतो आणि हे सगळं कला आता बघत असते। कला हे सगळं पाहत असते, त्यावेळेला कला विचार करते की या सगळ्यामध्ये म्हणजे हानी बोलायचं नाहीच ठरवलंय का? मी ह्याला इरिटेट करण्याचा इतका प्रयत्न करत आहे तरी हा काही बोलत नाही, आता काय करू? मग कला जी गोष्ट अद्वैतला आवडत नाही तीच करण्याचा प्रयत्न करते। ती आता एका पेल्यामध्ये पाणी घेते, पाणी घेऊन ती अद्वैतच्या समोर आता गार्गल करायला लागते, जेणेकरून अद्वैतला त्रास होईल आणि मुद्दाम आवाज काढते। अद्वैत विचार करतो, ही मला त्रास देण्यासाठी हे सगळं मुद्दाम करते आहे, जेणेकरून मी चिडेन, तिच्यावरती आरडेन ओरडेन आणि तिच्याशी बोलायला लागेन, पण तिचा हा डाव मी यशस्वी होऊ देणार नाहीये। करू दे काय करायचं ते। काय हे सगळं आहे? म्हणजे माझ्या घरामध्ये मला इतका त्रास होतोय, या सगळ्यामध्ये ही खरे मला इतकी छळते तरी सुद्धा मी काही करू शकत नाही, किती मोठी दुविधा आहे माझ्याच घरात। मला मात्र या सगळ्यामध्ये काहीही गोष्टी बोलता पण येत नाहीत, सांगता पण येत नाहीत, काय करावं कळत पण नाही, असं म्हणत अद्वैत आता खूप चिडलेला असतो आणि रागारागामध्ये अद्वैत या सगळ्यामध्ये आपल्या अंगावरती घेऊन झोपतो आणि आता विचार करतो, काहीही झालं तरी नाही बोलायचं म्हणजे नाहीच बोलायचं। इकडे आता दुसऱ्या दिवशी नैना किचन मध्ये येते आणि हे काय करताय तुम्ही? मी काही तुम्हाला मदत करू लागू का? असं म्हणत नैना या सगळ्यामध्ये आता मात्र कला आणि आता रजनी या दोघी असतात, त्यांना मी मदत करू का असं विचारायला लागते। ज्या वेळेला ती हे विचारते त्यावेळेला
कला तिला सांगायला लागते. कला म्हणते नैनाताई असं म्हणत कला काहीतरी तिला काम करायला सांगणार, पण तितक्यात नैना आता उलटी अंगावरती येते आणि ती सांगते, हे बघ कला, या सगळ्यामध्ये तू मला काही सांगण्याचा प्रयत्न करू नकोस, तू मला काही सांगू नकोस आणि मला तुझं काही ऐकायचं सुद्धा नाहीये. कारण हे बघ मी या सगळ्यामध्ये तुझ्याशी बोलत नाहीये. जे काही सांगितलेलं आहे सरोज मामीने त्या सगळ्याचा मी आता फक्त विचार करते. मी तुझ्याशी काहीही बोलत नाहीये ना तुझं मी काही ऐकत आहे. तुझ्याशी न बोलण्याचा जो काही फतवा काढलेला आहे त्यामुळे तू बोलण्याचा प्रयत्न करू नको. रजनी म्हणते, काय ग, काय चाललंय तुझं हे सगळं, असं म्हणत रजनी मध्ये तोंड घालते. आणि हे बघ, हे काही जे चाललंय ना, तू प्रश्न विचारलास म्हणून या सगळ्यामध्ये कलाने काही उत्तर देण्याचा प्रयत्न केला, पण तू जर का या सगळ्यामध्ये कलाला त्रास देण्याचा प्रयत्न करत असशील तर मात्र मला हे चालणार नाही. मी तुला जे सांगते ते नीट ऐक. या सगळ्यामध्ये कलाला कोणत्याही प्रकारे त्रास द्यायचा तू प्रयत्न करू नकोस. ती तुझी बहीण आहे ना, आणि बहीण तुझ्याशी जर काही गोष्टी आता बोलत असेल तर या सगळ्यामध्ये तू बहिणीला सुद्धा हे असं बोलशील, असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सरोज येते. सरोज म्हणते, रजनी, जर तिने माझ्या बाजूने काही बोलण्याचा प्रयत्न केला तर तुला कशाला ग मध्ये झोंबायला पाहिजे. म्हणजे जर का ती या सगळ्यामध्ये माझी बाजू घेऊन बोलती आहे तर तिला तिचा निर्णय असेल ना, तिला तिचा निर्णय घेता येण्यासारखी गोष्ट आहे ना, ती का तुझं ऐकेल. तिला जर माझ्या बाजूने उभं राहायचं आहे, आणि खरं तर मी इतका मोठा फतवा काढून सुद्धा तू हिच्यासोबत बोलतेस ना, ही पण गोष्ट मला काही आवडत नाहीये. ही गोष्ट मला अजिबात आवडत नाहीये की मी नको सांगून सुद्धा तू या सगळ्यामध्ये तिची बाजू घेतेस. सिरियसली रजनी, म्हणजे तुला काय बोलावं मला काही कळतच नाहीये, असं म्हणत सरोज चिडते. आणि आता ती या सगळ्यामध्ये रजनीला चांगलीच खडसावते आणि निघून जाते. नैना म्हणते, मी म्हटलं ना, मला सरोज मामी जे बोलली तेच ऐकायचं आहे. किती काही झालं तरी मी सरोज मामीच्या बाजूनेच उभी राहणार आहे, असं म्हणत आपल्या बहिणीची साथ न देता इकडे आता नैना या सगळ्यामध्ये कलालाच डाफरायला लागते. तोपर्यंत तिकडे अद्वैत येतो. अद्वैतने सुद्धा सरोज बोलत नाही किंवा सरोजने सांगितलंय बोलायचं नाही म्हणून अद्वैतने सुद्धा या सगळ्यामध्ये आता मात्र पण घेतलेला असतो की काहीही झालं तरी सुद्धा बोलायचं नाही म्हणजे नाहीच. मग कला येते आणि मुद्दाम अद्वैतला इरिटेट करायला लागते जेणेकरून अद्वैत या सगळ्यामध्ये काहीतरी बोलेल. आणि आता इकडे अद्वैत बोलत नाही. कला म्हणते, काय झालं, तुझी कॉफी आणू का. अद्वैत काहीच बोलत नाही. अंजू, माझी कॉफी आण, असं म्हणत तो अंजूकडे कॉफी मागतो. अंजू कॉफी घेऊन येते. त्यानंतर मग मात्र सरोज आता तिकडे नसते तेव्हा अद्वैत बोलायला लागतो. अद्वैत सांगायला लागतो, काकी माझा डबा देशील का. यावरती कला म्हणते, हा काय तुझा टिफिन इथे रेडी आहे, हा टिफिन घेऊन जा की, असं म्हणत कला त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते. अद्वैत तिला इग्नोर करत असतो. कला मात्र मुद्दाम त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते आणि त्याला या सगळ्यामध्ये आपल्याशी बोलतं करण्याचा प्रयत्न करते, पण अद्वैत तिला इग्नोर करतो. कला म्हणते, तू ठरवलंच आहेस ना की माझ्याशी बोलायचं नाहीये, तर ठीक आहे, मी पण बघते की तू कसा माझ्याशी बोलत नाहीस. अद्वैत विचार करतो, काय कटकट आहे ही, म्हणजे या सगळ्यामध्ये हिला गोष्टी सांगून सुद्धा कळत नाहीयेत. हिला किती बोललं तरी काही कळत नाहीये, निर्लज्जासारखी पुढे मागे करत असते, असा विचार करत अद्वैत निघून जातो. मग कला अद्वैत सोबत गाडीमधून बाहेर पडलेली असते आणि त्यानंतर दोघ जण कुठून तरी बाहेरून येतात. त्यावेळेला कला आपली पर्स कारमध्ये विसरते आणि मोबाईलवरती बोलता बोलता बाहेर येते. कला ज्या वेळेला मोबाईलवरती बोलत बोलत बाहेर येत असते त्यावेळेला अद्वैत पाहतो की हिची पर्स इकडेच राहिले. किती केअरलेस आहे ही, म्हणजे या सगळ्यामध्ये हिला साधी गोष्ट सुद्धा कळत नाहीये की आपली पर्स घेऊन आपण बाहेर पडावं, पण नाही, या सगळ्यात हिला पर्स इकडेच ठेवून थांबायचं आहे, असं म्हणत आता मात्र अद्वैत या सगळ्यामध्ये तिची पर्स घेऊन आत येतो. नेमकी कला फोनवरती बोलत आत यायला आणि अद्वैत तिची पर्स आतमध्ये घेऊन यायला एकच गाठ पडते. सरोज हे सगळं बघते आणि अद्वैत, काय चाललंय तुझं, म्हणजे सिरियसली तू या मुलीची पर्स घेऊन आत बाहेर करतोयस. यावरती अद्वैत म्हणतो, अगं नाही, ही ना कारमध्ये तिची पर्स विसरून आली होती म्हणून मी तिची पर्स घेऊन आत आलेलो आहे. यावरती सरोज म्हणते, पण तुला काय गरज पडले तिची पर्स घेऊन तू आत यायला,
असं म्हणत ल्यावरती अद्वैत म्हणतो, अगं माझी बाजू तरी ऐकून घे. पण सरोजका ही ऐकायला तयार नसते. सरोज चिडते आणि ती विचार करते, हा पुन्हा एकदा बायकोचा बैल होत चाललाय, आणि आपली पूर्णपणे बाजू न ऐकून घेता ती निघून जाते. अद्वैत विचार करतो, काय आहे हे? या खरेमुळे माझ्या घरात किती भांडणं होत आहेत. आज सुद्धा हिच्यामुळेच आई माझ्यावरती चिडली आणि निघून गेली. कधी हे प्रॉब्लेम संपणार आणि कधी हे सगळं होणार, असा अद्वैत विचार करतो. कला मात्र विचार करते, ह्याला कळत कसं नाहीये की उगाच त्याच्याबद्दल गैरसमज होतोय. आता या सगळ्यातून काय मार्ग निघणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार.